सगळ्या ट्रॉफीज आहेत. सलामी या टीमने आपल्याला दिलेली आहे. या गोविंद पथकाने लावलेला आहे. खरंच खूप अभिनंदन त्यांचं. तर या नृत्यावी आणि त्या थोडक्या लोकांपैकीच एक नाव दिनेश राव. दिनेश राव आयोजित दहीहंडी 2025 उत्सव आता इथे आहे अहिंसा मार्गवरती. खूप वर्ष झाली इथे हंडी आम्ही करतोय. जो पूर्ण कार्यक्रम आहे हा दिनेश रावच्या आयोजनातनं एक उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथे होतो. प्रमोद तळवळकर ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आलो आहोत मालाड पश्चिममधल्या अहिंसा मार्गावरती. इथे दहीहंडी उत्सव 2025 सुरू आहे. तर इथे आता एक एक करून निरनिराळे गोविंद पथक येऊन सलामी देणार आणि त्यानंतर मग कोणतं पथक दहीहंडी ही फोडते ते आपल्याला बघायचं आहे. दहीहंडी आहे 6-7 थराच्या आसपासची ही दहीहंडी आहे. तर इथे बघा हे दिनेश राव साहेब इथे बसलेले आहेत आणि नंतर मग ह्या सगळ्या अशा सगळ्या ट्रॉफीज आहेत. ह्या सलामी येतात त्या प्रत्येक पथकाला अशी इथे ट्रॉफी दिली जाते. हे बघा हे बॅनर आहे दहीहंडी उत्सव 2025. तर मित्रांनो एका पाठोपाठ एक असे निरनिराळे गोविंदाचे पथकं सलामी देऊन अशी ट्रॉफी घेऊन जात आहेत. बाळगोपाला विनंती की सांभाळून करा. सगळ्यांनी थोडं करायचं आहे. नवीन गोविंद पथक आहे. सुंदर अशी सलामी या. सांभाळून घ्या, सांभाळून करा. आता सुंदर अशी सलामी दिलेली आहे. सांभाळून पास्थराची सुंदर अशी सलामी दिलेली आहे. धन्यवाद. तिथे भेदभाव नसावा. सुंदर असा 5 थराचं सलामी दिलेली आहे. श्रीकृष्ण गोविंद पथक.
या टीमने आपल्याला दिलेले आहे, या गोविंद पथकाने दिलेले आहे. एकमेकांना सहकार्य करून आहे ना आपला उत्साह सुंदर अशा पद्धतीने मनोरा उभा राहिलेला आहे. आणि 5 खेळांचा हा मनोरा उभा राहून रोख पारितोषिक आणि हॅलो सुंदर अशी 5 थरांची मानवी मनोरा या गोविंदा पथकाने लावलेला आहे. खरंच खूप अभिनंदन त्यांचं. कडक तुमच्या समोर क्या हाताने द्यावं ते दुसऱ्या हातालाही करू नये. आजच्या जगात अशा मनाचे निस्वार्थी लोक फार थोडेच दिसतात आणि त्या थोडक्या लोकांपैकीच एक नाव दिनेश राव. तर शिवसेना शाखा क्रमांक 50 दिनेश राव आयोजित ही दहीहंडी 2025 उत्सव आता इथे आहे अहिंसा मार्गवरती. तर आता हे दिनेश राव साहेब आपल्याला या दहीहंडीबद्दल थोडक्यात सांगतील. आज सगळ्यात चांगला सण 15 ऑगस्ट झालं, रात्री गोकुळाष्टमी झाली आणि आज हंडीचा सण. दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे या अहिंसा मार्गमध्ये सगळ्यांची काळजी घेऊन हंडी आयोजित करतो आणि चांगला कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करतो. त्या कार्यक्रमाला आम्ही सगळे शिक्षणिक जोरात मेहनत करून सगळ्यांना सांभाळून त्यांना यशस्वी करतात. खूप वर्ष झाली इथे हंडी आम्ही करतो आहे. याची परंपरा आम्ही हमेशा कायमचा ठेवला आहे. आज मी करतो आहे, दुसरा करेल, ही कायमची ठेवली आहे. आणि थर आणि सलामी कमीत कमी 30-35 पथक येऊन इथे जातात आणि सलामी देतात आणि कायद्याच्या अनुवाने आम्ही रात्री 10च्या अगोदर ही हंडी फोडतो. पब्लिकलाही त्रास नाही, लोकांनाही त्रास नाही, इतर लोक राहणाऱ्या रहिवासींना त्रास नाही. ही काळजी घेऊन आम्ही हंडी सादर करतो आणि हा हिंदुत्व सण आहे आणि हर हिंदुस्थानमध्ये सगळ्या ठिकाणी हा सण होतो म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणून हा सण जोरात सादर करतो. ही मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हा शिवसेना शाखा क्रमांक 50 तर्फे दिनेश राव हे आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत. यांच्यातर्फे इथे हा दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी विक्रम शाह, राजू केणी आणि त्यांची पूर्ण टीम, मी स्वतः रोहिदास गावकर, आम्ही इथे आणि पप्पू आहे, बरीचशी मंडळी आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, ते सर्व इथे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्ही नेहमी धडपडत असतो. पण हा जो पूर्ण कार्यक्रम आहे हा दिनेशरावच्या आयोजनातनं एक उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथे होतो. आणि दिनेशराव दहीहंडीचा कार्यक्रम नाही, प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यामागे त्यांचा मोलाचा हातभार असतो. आमचं गणपती मंडळ आहे चिंचोली एक मित्रमंडळाचं, त्याच्यासाठी पण त्यांचा इथे आम्हाला सहयोग असतो. तर दिनेशराव हे असे समाजाच्या माध्यमातून काही ना काही कार्यक्रम राबवत असतात. जसे हे सणाचे कार्यक्रम आहेत त्याचप्रमाणे शालेय शिक्षण म्हणा किंवा लोकांना हॉस्पिटलचं काय मदत असेल तर म्हणा, शाळेच्या शिक्षणाची मदत, कॉलेजचे ॲडमिशन, अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये ते 7 तास नेहमी कार्यरत असतात. आणि आम्ही कधी पण दिनेशरावांना सांगितलं बाबा आम्हाला कोणताही कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी त्यांचा नेहमीच सहभाग असतो. आणि हा जो दहीहंडीचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हा
जो आमच्या BMCने म्हणा पोलीस स्टेशनने म्हणा आखून दिलेला आहे 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करतो. 10च्या अगोदर हंडी फोडतो आणि थर पण आमचे 7 थरापर्यंत जसं जमेल मुलांना तशी थर आम्ही लावून घेतो आणि त्याप्रमाणेच आम्ही हा कार्यक्रम इथे करतो. तर त्यासाठी आम्ही दिनेश रावांचं पण इथे नेहमी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इथे ही परंपरा जोपासली आहे आणि आपले हे हिंदूंचे सण त्यांनी चांगल्या पद्धतीने साजरे केले. धन्यवाद. तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे. साई एकविरा गोवंदा पथक इथे आलं आहे आणि आता सलामी देणार आहेत आणि त्यानंतर दहीहंडी फोडणार आहेत. कोणाला बघायला भेटत नाही, पण आपला एक चांगला आहे का आपल्या एरियातली मुलं आहेत म्हणून आपल्याला पण ही पथक बघायला भेटते. सर्व बाळगोबांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, ही होती साई एकविरा गोविंदा पथकाची सलामी. तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे. साई एकविरा गोविंदा पथकाच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात येणार आहे.
तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.